Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on pronouns, relative pronouns. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शालेय एक्झाममध्ये त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रोनाउन्सवरती विशेषतः रिलेटिव्ह प्रोनाउन्सवरती क्वेश्चन विचारला जातो. आता तुम्हाला प्रोनाउन्स म्हणजे काय माहिती आहे? सर्वनाम, ज्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत आय, वी, यू, ही, शी, इट, दे. मग त्याच्यामध्ये जे रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय असतात, मग त्याच्यावरती क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपण बघू शकता रिलेटिव्ह प्रोनाउन्स हे आहेत हू, विच, हुज, हुम आणि दॅट. आता त्यांचा यूज MCQ टाईप क्वेश्चन किंवा फिल इन द ब्लँक्स यामध्ये कशा प्रकारे विचारला जातो ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला सांगण्या अगोदर हे हुचा यूज कशा प्रकारे केला जातो किंवा हुमचा यूज केव्हा केला जातो या गोष्टी थोड्या आपण एक इंट्रोडक्शन घेऊया आणि मग MCQ क्वेश्चन्सबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बघूया रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणकोणते आहेत. ज्याप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे हू आहे, विच आहे, दॅट आहे, हुम अँड हुज. यांचा यूज कशा प्रकारे केला जातो? द रिलेटिव्ह प्रोनाउन्स टेक द प्लेस ऑफ नाउन्स ऑफ प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय माहिती आहे? नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष नाम किंवा सर्वनामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, म्हणजे इन प्लेस ऑफ नाउन और प्रोनाउनच्या ठिकाणी जो शब्द यूज केला जातो तो रिलेटिव्ह प्रोनाउन. तो कोणकोणते ते आपण इथे बघितलेले आहेत. मग यांचा यूज कशा प्रकारे केला जातो? दे आर यूज्ड टू जॉइन टू सेंटेन्सेस अबाउट द सेम पर्सन ऑर द थिंग. सेम पर्सन, एकाच प्रकारची व्यक्ती डबल वेळा आली असतील, दोन वेळा किंवा वस्तू आली असेल तर त्यांची दोन वेगवेगळ्या वाक्ये जॉईन करण्यासाठी यूज केला जातो. तर कसा यूज केला जातो आपण पुढे बघणार आहोत. तर इथे बघू शकता इन मोस्ट केसेस वी यूज हू, हुज अँड हुम टू मेक स्टेटमेंट्स अबाउट पीपल. म्हणजे हू किंवा हुम आहे किंवा हुज आहे हे जे शब्द आहेत प्रोनाउन, ज्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हटलेला आहे, यांचा यूज विशेषतः पीपल किंवा पर्सन व्यक्तीसाठीच केला जातो. आता तुम्हाला एक्झाम्पलवरून क्लिअर होईल. सुरुवात आपण करूया. हुचा यूज कशा प्रकारे केला जातो? हुचा अर्थ ते कोण घ्यायचा नाहीये. हू म्हणजे तो किंवा ते या अर्थाने घ्यायचा. We use who to join two sentences. दोन वाक्य जोडण्यासाठी यूज केला जातो. बघूया एक्झाम्पल. द मॅन इज अन आर्टिस्ट. तो माणूस एक आर्टिस्ट आहे, एक कलाकार आहे. ठीक आहे, आर्टिस्ट. ही ड्रीव दॅट पिक्चर. आता हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य कोणते? ही ड्रीव दॅट पिक्चर. त्याने ते पिक्चर ड्रीव म्हणजे काढलं आहे, ओके, ड्रॉ केलेलं आहे. आता इथे दोन सेंटेन्स आहे. आता ही व्यक्तीबद्दल आता आपण हे दोन सेंटेन्स जॉईन करण्यासाठी कसा यूज केला? द मॅन इज द आर्टिस्ट हू ड्रीव दॅट पिक्चर. ही डबल रिपीट झालेला आहे, त्याच्या ऐवजी ते आपण हुचा यूज केला. हू म्हणजे ते कोण नाही, हू म्हणजे तो. म्हणजे हा हू शब्द कोणासाठी आलेला आहे? आर्टिस्टसाठी आलेला आहे. आणि ही शब्द पण कोणासाठी आलेला आहे? आर्टिस्टसाठी आलेला आहे. म्हणजे हा शब्द करून आपण हुचा इथे यूज केला, म्हणजे तो किंवा ज्याने असा अर्थ आपण घेऊ शकतो. नेक्स्ट सेंटेन्स बघू शकता. पण इथे लक्षात घेऊ शकता आफ्टर हुचा यूज केल्यानंतर वर्ब नेहमी केलेला जातो. ड्रॉचा पास्ट टेन्स ड्रीव, म्हणजे हू यूज केल्यानंतर कोणता? वर्बचा यूज केला जातो. ठीक आहे. सेंटेन्स बघा. द मॅन, द टीचर हू गेव अस द होमवर्क इज अब्सेंट टुडे. त्या टीचरने, आता व्यक्तीबद्दल आहे, हू गेव अस होमवर्क, ज्यांनी आम्हाला होमवर्क दिला किंवा त्यांनी, हू म्हणजे तो किंवा त्याने किंवा ज्यांनी, हू गेव अस होमवर्क, ज्याने आम्हाला होमवर्क दिला ते कसे आज अब्सेंट आहेत. ही इज समवन, तो असे एखादा आहे. हू ऑलवेज कीप्स हिज प्रॉमिस, तो असा आहे की तो नेहमी आपला प्रॉमिस पाळतो. ते हुचा अर्थ ते तुम्ही काय बघू शकता की तो या अर्थाने आलेला आहे. ठीक आहे. शी इज द सायंटिस्ट, ती एक सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट पर्सन आहे. हू डिस्कवर्ड द न्यू एलिमेंट्स, जिने किंवा तिने डिस्कवर्ड न्यू एलिमेंट, तिने नवीन एलिमेंटची डिस्कवरी केली किंवा शोध लावला. द पर्सन हू कॉल्ड अर्लियर डिडंट लिव्ह अ मेसेज. अगोदर ज्या व्यक्तीने मला फोन केला, हू ज्याने, कॉल्ड अर्लियर डिडंट लिव्ह द मेसेज, त्याने मेसेज काय ठेवलेला नव्हता. सो या प्रकारे हू म्हणजे तो, ती किंवा ज्याने, त्याने या अर्थाने ते यूज केला जातो. दोन वाक्य यूज केलं. तुमच्या लँग्वेज स्टडीमध्ये ते ॲड सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये याचा यूज केला जातो. ठीक आहे. आता हे झालं हुच्या बाबतीमध्ये. तर हुजचा अर्थ जर काय होतो? हुज म्हणजे त्याचे किंवा ज्याचे
या अर्थाने. वी यूज हुज टू शो पोझेशन ऑर रिलेशनशिप. एक रिलेशनशिप नातं दाखवण्यासाठी किंवा त्याच्या स्वतःच्या पोझेशन म्हणजे एक मालकीचं स्वतःचं आहे हे दाखवण्यासाठी हुजचा यूज केला जातो. इथे बघू शकता दॅट इज माय अंकल, ते माझे अंकल आहेत. हुज सन, ज्यांचा मुलगा. हुज म्हणजे ज्यांचा किंवा त्यांचा, त्याचा, त्यांचा, ज्याचा, ज्यांचा या अर्थाने. हुज सन इज माय कझिन, की ज्यांचा मुलगा माझा कझिन आहे, माझा चुलत भाऊ आहे. शी इज द वन, ती एक अशी एकमेव आहे. हुज कॅट ऑलवेज एस्केप्स फ्रॉम द हाऊस, ज्यांची कॅट घरामधून नेहमी एस्केप म्हणजे पळून जाते. हुज म्हणजे त्यांची किंवा ज्यांची. दे लिव्ह इन द हाऊस हुज विंडोज आर ऑलवेज ओपन, ते या घरामध्ये राहतात की ज्यांची विंडो नेहमी ओपन असते. ते हुजचा अर्थ काय, हुजचा अर्थ काय होतं, ज्यांची किंवा त्यांची किंवा त्यांचा या अर्थाने. दिस इज द आर्टिस्ट हुज पेंटिंग्स वेअर रिसेंटली डिस्प्लेड ॲट द गॅलरी. हेच ते आर्टिस्ट आहे की ज्यांची पेंटिंग रिसेंटलीच या गॅलरीमध्ये काय केलेली आहे, डिस्प्ले केलेली आहे, लावलेली आहे. आय मेट अ मॅन हुज नॉलेज ऑफ हिस्ट्री इज माइंड ब्लोईंग. मी त्या अशा व्यक्तीला भेटलो, माणसाला, की ज्यांची पेंटिंग्स किंवा ज्यांचं नॉलेज ऑफ हिस्ट्री, इतिहासाचं नॉलेज, ज्ञान त्यांचे माइंड ब्लोईंग म्हणजे एकदम माइंड ब्लोईंग आहे या अर्थाने. सो हुजचा अर्थ आपण बघितला, हुजचा अर्थ आपण बघितला. आता बघूया नेक्स्ट रिलेटिव्ह प्रोनाउन आहे दॅट इज विच ऑर दॅट. वी यूज विच ऑर दॅट इन ऑलमोस्ट द सेम वे ॲज वी यूज हू. ज्याप्रमाणे आपण हुचा यूज केला त्याच प्रकारे विच किंवा दॅटचा यूज करू शकतो. पण इथे फरक असा आहे, हुचा यूज एखादी पर्सन किंवा पीपल व्यक्तीसाठी आपण शो करण्यासाठी दाखवतो त्यांच्या ऐवजी. पण इथे विच किंवा दॅट पर्सनसाठी शो करण्यासाठी होत नाहीये, तर ते एखादी थिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग असेल, एखादी वस्तू किंवा निर्जीव वस्तू किंवा ॲनिमल, बर्ड्स यांना शो करण्यासाठी विच किंवा दॅटचा यूज केला जातो. ठीक आहे. नॉट ह्युमन बिंग्स बट अ थिंग ऑर अ नॉन लिव्हिंग थिंग्स. इट मे बी ऑल्सो ॲनिमल्स ऑर बर्ड्स. There is one other difference in the way we use who and which, after which we can put a verb. whichचा किंवा दॅटचा यूज केल्यानंतर त्याच्या पुढे वर्बचा कधी कधी यूज करतो. वर्ब असतो, क्रियापद असतं किंवा प्रोनाउन किंवा नाउन असतो. इथे एक्झाम्पल बघू शकता. दॅट इज द कॅमेरा, तोच हा कॅमेरा आहे. विच कॉस्ट $50, ज्याची कॉस्ट किती आहे, $50 आहे. इथे कॉस्ट काय वर्ब म्हणून आलेला आहे. आता विच कोणाला इंडिकेट करतो, कॅमेरा. हा एक थिंग आहे, वस्तू आहे. दॅट इज द कॅमेरा विच ही बॉट. आता विच नंतर इथे ही आला म्हणजे कोणता आला, प्रोनाउन आला, ज्याने तो विकत घेतला. दॅट इज द कॅमेरा विच जॉन लाईक्स, जो की जॉनला आवडतो. आता म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे की विच नंतर वर्ब पण येतो, प्रोनाउन पण येतो, आणि वर्ब नंतर काय येतो, नाउन पण येऊ शकतो. पण हुच्या नंतर हुचा यूज जेव्हा आपण करतो, हुचा यूज केल्यानंतर नेहमी वर्ब येतो. पण इथे वर्ब पण येऊ शकतो, नाउन पण येऊ शकतो, प्रोनाउन पण येऊ शकतो. आणि हुम, आता विचच्या ठिकाणी आपण दॅट पण लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपण आणखी काही एक्झाम्पल बघूया. शी शोड मी दॅट पेंटिंग, तिने मला ती पेंटिंग दाखवली. तर पेंटिंग, आता पेंटिंग विच वोन द अवॉर्ड. विच म्हणजे काय, त्या, ती या अर्थाने. विच वोन द अवॉर्ड, ज्या पेंटिंगने अवॉर्ड जिंकलं, बक्षीस मिळवलं. आय कॅन्ट डिसाइड विच ड्रेस टू विअर टू द पार्टी. विच ड्रेस, तर विच हा शब्द कोणता, विच ड्रेस त्या ड्रेससाठी इंडिकेट करतो, टू विअर द पार्टी. द बुक विच आय बॉरोड फ्रॉम द लायब्ररी इज ओव्हर ड्यू. द बुक, जे पुस्तक, विच आय बॉरोड, जे किंवा ते जे मी लायब्ररीमध्ये बॉरो करून किंवा घेऊन आलो, ते काय झालं, ओव्हर ड्यू झालं, म्हणजे नेहमी प्रमाणापेक्षा जास्त दिवस त्याचे झाले. ही फॉरगॉट द पासवर्ड विच ही हॅड जस्ट रिसेट एस्टरडे. ही फॉरगॉट द पासवर्ड, पासवर्डसाठी आपण विचचा यूज केलं, जो की काही दिवसापूर्वी मी तो रिसेट केलेला होता. विच आय हॅड जस्ट रिसेट एस्टरडे. दे विजिटेड द म्युझियम, त्यांनी म्युझियमला भेट दिली. विच इज क्लोज ऑन मंडे, जे की मंडेला बंद असते. सो विच इज यूज फॉर म्युझियम. सो अशा प्रकारे विच किंवा दॅटचा एखादी थिंग शो करण्यासाठी यूज केला जातो. आता आपण बघूया होम. ज्याप्रमाणे हुचा यूज केला जातो, सेम तशा प्रकारे होम म्हणजे एखादी व्यक्ती किंवा पर्सन इंडिकेट करण्यासाठी. होम म्हणजे ज्याला किंवा त्याला या अर्थाने, किंवा त्यांना किंवा ज्यांना या अर्थाने घेऊ शकतो. वी यूज होम टू मेक अ स्टेटमेंट अबाउट ह्युमन बिंग्स. इट इज यूज इन प्लेस ऑफ हू. हुच्या ऐवजी ते वापरला जातो.
वेन इट इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, पण त्याचा यूज करा एक तो जेव्हा सेंटेन्समध्ये एक ऑब्जेक्ट ऑफ वर्बचा ऑब्जेक्ट म्हणून येतो, म्हणजे पॅसिव्ह वॉइस वाक्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम. वेन इट कम्स आफ्टर प्रिपोजिशन किंवा टू नंतर टू होम, अशा प्रकारे प्रिपोजिशन नंतर सुद्धा टूचा होमचा यूज केला जातो. उदाहरण बघा, द मॅन होम, ती व्यक्ती, होम दे कॉट, ज्यांना किंवा ज्याला त्यांनी पकडले, वॉज सेंट टू प्रिझन, की त्याला प्रिझनमध्ये पाठवण्यात आले. म्हणजे ज्या व्यक्तीला ज्यांनी पकडलं, हुम, द मॅन हुम दे कॉट, हुम कोणासाठी आलेला आहे, मॅनसाठी, हुम म्हणजे ज्याला किंवा त्याला या अर्थाने. द मॅन हुम यू शुड स्पीक इज माय अंकल, ज्या माणसाशी, द मॅन टू हुम, ज्यांच्याशी तुम्ही बोलत आहात, इज माय अंकल, ते माझे कोण आहेत, अंकल. सो हुम इज यूज इंडिकेट टू दॅट मॅन, ज्यांना या अर्थाने. आणखीन काय एक्झाम्पल बघूया. द ऑथर, ते लेखक, हुम आय ॲडमायर ग्रेटली, ज्यांना मी खूप ॲडमायर करतो, त्यांचं मी खूप कौतुक करतो, प्रशंसा करतो. ॲडमायर म्हणजे प्रशंसा, हुम म्हणजे ज्यांचे किंवा ज्यांना. इज व्हिजिटिंग द सिटी नेक्स्ट वीक, जे की या सिटीमध्ये नेक्स्ट वीकमध्ये येत आहे. शी इज द डिरेक्टर, ती डिरेक्टर आहे. हुम दे चोज द न्यू प्रोजेक्ट, की ज्यांनी नवीन प्रोजेक्टची निवड केली. टू हुम शुड आय ॲड्रेस द लेटर, हे लेटरमध्ये मी कोणाला ॲड्रेस करू, कोणाला या अर्थाने. ही कुडंट रिमेंबर द पर्सन हुम ही मेट एस्टरडे ॲट कॉन्फरन्स, कॉन्फरन्समध्ये कोणत्या व्यक्तीला भेटले, की ही कुडंट रिमेंबर द पर्सन, तिला ती व्यक्ती आठवत नाही, की ज्यांना, हुम म्हणजे ज्यांना, ही मेट एस्टरडे, ज्यांच्याशी ती काल भेटली, ॲट द कॉन्फरन्स, त्या कॉन्फरन्समध्ये किंवा त्या मीटिंगमध्ये. द व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंसेवक पर्सन आहे. हुम वी सॉ, ज्यांना आम्ही पाहिले. हेल्पिंग ॲट द इव्हेंट, त्या इव्हेंटमध्ये ते इतरांना हेल्प करीत होते. रिसिव्ड स्पेशल थँक्स, त्यांना विशेष आभार सर्वांनी त्यांचं केलं या अर्थाने. सो हू आणि हुम थोडासाच फरक आहे. हू म्हणजे कोण आणि हुम म्हणजे ज्यांना, किंवा हू म्हणजे तो आणि ते हुम म्हणजे त्यांना या अर्थाने. ओके, अशा प्रकारे आपण आता डायरेक्ट एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स बघूया, की ज्याच्यामध्ये विच, हू, हुम आणि हूचा यूज करा. फिल इन द ब्लँक्स. द बॉय डॅश डॅश फादर इज अ डॉक्टर इज माय बेस्ट फ्रेंड, कोणता शब्द येईल सांगा, आठवा. द बॉय डॅश डॅश फादर इज अ डॉक्टर इज माय बेस्ट फ्रेंड, कोणता येऊ शकतो. द बॉय हुज फादर इज अ डॉक्टर, ज्यांचे वडील कोण आहेत, डॉक्टर, ते माझे कोण आहेत, इज माय बेस्ट फ्रेंड, तो कोणता लिहू शकतो आपण, हुज. दिस इज नॉट समथिंग, ही अशी काही गोष्ट नाही आहे. तर समथिंग म्हणजे ते पीपल नाही आहे, म्हणजे कोणता शब्द येणार, विच वी लाईक टू डू. ठीक आहे. नेक्स्ट, दॅट मॅन, ती व्यक्ती, द डॅश डॅश लेफ्ट लेग वॉज ॲम्प्युटेड, ज्याचा डावा पाय ॲम्प्युटेड म्हणजे कापण्यात आला, तोडण्यात आला. सफर्स फ्रॉम डायबिटीज, ती डायबिटीजनी सफर म्हणजे पीडित होती. द मॅन डॅश डॅश लेफ्ट लेग, हुज लेफ्ट लेग वॉज, ज्यांचा, इथे हुज म्हणजे ज्यांचा डावा पाय ॲम्प्यूट करण्यात आला म्हणजे तो कापण्यात आला. सफर्स फ्रॉम डायबिटीज, कोणता येईल, हुज येईल. द थीफ डॅश डॅश दे कॉट, द थीफ डॅश डॅश दे कॉट वॉज सेंट टू द प्रिझन. द थीफ हुम दे कॉट, ज्याला, तो चोर ज्याला त्यांनी पकडले, हुम म्हणजे ज्याला त्यांनी पकडले, हुम कोणासाठी आला, थीफसाठी, म्हणजे कोणता शब्द येईल, हुम. ठीक आहे. नेक्स्ट, आवर फ्रेंड्स डॅश डॅश वी इन्व्हायटेड टू द पार्टी अराइव्ड द रॅदर अर्ली. आवर फ्रेंड्स हुम वी इन्व्हायटेड, ज्यांना आम्ही काय केलं, या पार्टीमध्ये इन्व्हाइट केले, हुम, इथे कोणता शब्द येईल, हुम येईल शब्द, ज्यांना. नेक्स्ट, द गर्ल डॅश डॅश ब्रोक द मिरर वॉज स्कोल्डेड बाय हर मदर. द गर्ल डॅश डॅश ब्रोक द मिरर, ब्रोक काय, वर्ब आहे. हू ब्रोक द मदर, ती मुलगी, हू ब्रोक द मिरर, तिने तो मिरर काय केला, तोडला. सो इथे कोणते येईल, हू ब्रोक द मिरर, हू वर्ड येईल. दॅट इज माय अंकल, ते माझे अंकल आहेत. डॅश डॅश कार वॉज स्टोलन, हू नाही, हुम नाही, हुज कार वॉज स्टोलन. का हुज नंतर आपण नाऊन पण घेऊ शकतो, प्रोनाऊन घेऊ शकतो, वर्ब घेऊ शकतो, ते नाऊन आहे. हुज कार वॉज, ज्यांची कार चोरली गेली. दॅट वुमन डॅश डॅश यू सॉ वॉज माय आंटी. दॅट वुमन हुम यू सॉ
ज्याला तुम्ही पाहता. इथे कोणता येईल? whom you saw was my auntie. Kangaroos dash dash use their pouch. आता मी सांगितलं ॲनिमल आहे, मग इथे कोणता येणार आहे? who, whose, whom तर येऊ शकत नाही, तर कोणता येणार इथे? which use their pouch to carry their babies are found in Australia. The policeman dash dash caught the thief. The policeman who caught the thief, ज्यांनी त्या thiefला पकडले, is very brave man. is very brave man. ते कसे होते? ब्रेव होते, म्हणजे ते पोलिसमॅन ब्रेव होते. हू कॉट द थिफ. सो अशा प्रकारे या प्रकारे आणखीन आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती काय घेणार आहोत? MCQ टाईप किंवा फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन, जे की मोस्टली तुमच्या इंग्लिश ग्रामर शालेच्यामध्ये एक्झाममध्ये पण विचारतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारतात. असे वेगवेगळ्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. अशा प्रकारे याची जी PDF आहे मी englishforlearners.com या वेबसाईटवरती पण अपलोड करेल. तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, किंवा आपला इंग्लिश फॉर लर्नर्स हे आपले मोबाईल ॲप्लिकेशन आहे अँड्रॉइड प्ले स्टोअरमध्ये, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तिथेच तुम्ही सर्व प्रकारचे ग्रामरच्या रिलेटेड, रायटिंग स्किलच्या रिलेटेड वेगवेगळे इयत्तांची बुक्स, त्यांची नोट्स, क्वेश्चन पेपर, हे सर्व स्टडी मटेरियल इज अवेलेबल देअर. यू कॅन यूज इट अँड इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट. ते फ्री ऑफ कॉस्ट फक्त डाउनलोड करा आणि तुम्ही यूज करा. ठीक आहे. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.